महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम माहिती घेऊया. आज बुधवार दिनांक 8 एप्रिल व गुरुवार दिनांक 9 एप्रिल या 2 दिवसात कमाल व किमान तापमानात वाढ होईल आणि महाराष्ट्रावर 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तर शुक्रवार दिनांक 10 एप्रिल व शनिवार दिनांक 11 एप्रिल या 2 दिवसात कमाल व किमान तापमानात थोडीफार घसरण होईल आणि हवेचे दाब वाढतील, ते 1010 हेक्टोपास्कल होतील. मात्र त्यानंतर कमाल व किमान तापमानात वेगाने वाढ होईल आणि महाराष्ट्रावर 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब नोंदला जाईल. पुढील आठवड्यामध्ये तापमान वाढीमुळे सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल आणि हवामान उष्ण व कोरडे राहील. या आठवड्यात पाऊस शक्यता नाही आहे. दुपारी उष्ण लहरी, उष्णतेच्या लाटा जाणवण्यास सुरुवात होईल. लवकरच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. अरबी समुद्राचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सध्या 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. मात्र बहुतांश जिल्ह्यात पावसाची दिशा आणि वाऱ्याची दिशा ही वेगवेगळी आहे. तर साधारणपणे वारे ईशान्येकडून वाहत आहेत. त्यामुळं उत्तरेकडून आणि ईशान्येकडून हवेचे दाबामुळं आपल्याकडे पावसाची शक्यता महाराष्ट्रात तरी सध्या नाही आहे. आता प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागी तापमान पेरूजवळ साधारणपणे 18 अंश सेल्सिअस तर इक्वेडॉरजवळ 24 अंश सेल्सिअस इतकं कमी आहे. त्यामुळे लानिनाचा प्रभाव अद्यापही आहे. मात्र त्याचा प्रभाव पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, ओरिसा, बिहार, छत्तीसगड येथे होईल आणि महाराष्ट्रावर मात्र होणार नाही. कारण महाराष्ट्राकडे वारे येत आहेत, ते ईशान्येकडनं येत आहेत. जरी येत असले ईशान्येकडनं तरी पाऊस मात्र तिकडं सुरू आहे, ईशान्य दिशेला. आता कृषी सल्ला. द्राक्ष पिकाची खरड छाटणी 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी. उन्हाळी हंगामातील पिकांना 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सनस्ट्रोक होण्याची शक्यता असल्याने उन्हात काळजी घ्यावी. काढणीस आलेल्या पिकांच्या काढण्या करून मळणी करून माल सुरक्षित स्थळी हलवावा. ही झाली आपण शेतकऱ्यांना कृषी सल्ल्याबाबतची माहिती. आता आपण शेतकरी प्रश्नांची उत्तरं काही थोडक्यात आपण घेऊया. श्री पवन बागले विचारतात की यापुढेही पाऊस राहील का, त्याबद्दल. तसेच काकासाहेब यादव लातूरून विचारतात की तिकडेही पाऊस होईल का. शिवाजी वनहारसे जालन्यातला पाऊस होईल का. तर वेदू बोडके संभाजीनगरला पाऊस होईल का गंगापूर तालुक्यात. असे विविध प्रश्न लोकांनी विचारलेले आहेत आणि त्याच्यातून मला असं दिसतं की एकूण श्री नागरे विचारतात की कांदा काढणीसाला 1 महिना राहिला आहे, काय वाटते, पाऊस होईल का. हे सर्व प्रश्न पावसाबद्दलचे आहेत. सध्या पावसात उघडीप आहे. यापुढील अंदाज दर बुधवारी आणि दर रविवारी मी देतो आहे आपल्याला. मग काळजी करण्याचं कारण नाही, पण सध्या ते वातावरण नाही आहे, पावसाचं वातावरण नाही आहे. आता त्यामुळं सध्या तरी काळजी करण्याचं कारण नाही. श्री ज्ञानेश्वर आंधळे विचारतात की वीज पडण्याचे कारण काय. आता जेव्हा 2 मोठे ढग समोरासमोर येतात तेव्हा प्रचंड एक मोठा ढग तयार होतो आणि ढगांमध्येच विजा खालीवर होत असतात किंवा त्याच्या दिशेनं वेगवेगळ्या दिशेनं होत असतात. पण मात्र पृथ्वीच्या दिशेनं पॉझिटिव्ह इकडं असल्यामुळं त्या खाली कोसळतात, जमिनीवर कोसळतात. त्याला कारण ते आहे. आता बाळ चव्हाण पानगाव, रेणापूर, लातूर कळवतात की जोराचा वारा आणि पाऊस यामुळे शेती पिकांचं फार मोठं नुकसान होतं आहे. हे खरं आहे. त्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना सक्षम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पुष्कळ असं काही केलं आहे की शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही. त्याकडं शासनाचं लक्ष आणि शासकीय अधिकारी आणि त्याचप्रमाणे राजकीय लोक यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून देणं फार गरजेचं आहे. आणि मग जिथं नुकसान होईल तिथं विमा मिळाला पाहिजे. अशा प्रकारच्या तरतुदी या पंतप्रधान पीक विमा योजनेत असल्याशिवाय या नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यासाठी आपण
जनजागृती करणं, संबंधित विनंती करणं हे आपलं काम आहे. तर याशिवाय शेतकरी अभिमुख ही योजना होणं गरजेचं आहे. आता प्रवीण पाटील विचारतात की खरीपात कोणती पिकं घेणे योग्य राहील. सोयाबीन अधिक तूर ही आंतरपीक पद्धती खूप चांगली आहे, ती आपण घ्यावी असं मला वाटतं, ती फायद्याची ठरेल. श्री विकास शिंदे विचारतात की एल निनोमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे का. आता काय झालं आहे, संपूर्ण वातावरण एल निनो येणार, अमुक होणार, तमुक होणार, दुष्काळ पडणार ह्यांनी सगळं वातावरण बिघडवून टाकलेलं आहे. परंतु हा एल निनो येईल तेव्हा येईल, पण सध्या लहान निनो आहे आणि त्यामुळं पाऊस होतो आहे याची जाणीव थोडीफार तरी अंदाज देणाऱ्यांनी किंवा अशी भाकितं करणाऱ्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि कधी कोण म्हणतं जून ते ऑगस्ट असा एल निनोचा प्रभाव असेल, कोण म्हणतो ऑगस्ट ते पुढं एल निनोचा प्रभाव असेल. मी वेगवेगळ्या देशांचे जे अंदाज आहेत ते पाहिले. युरोपियन युनियनचं त्यांचं जे आहे मेट्रोलॉजीचं किंवा हवामानाचं एक संघटना, त्यांचंही अंदाज पाहिले. नंतर इतर काही वेगवेगळ्या देशांचे पण अंदाज पाहिले. ही सगळी भाकितं आहेत. मला असं वाटतं की असं काही घडणार नाही आहे. फार मोठा दुष्काळ वगैरे असलं काही होणार नाही आहे. त्याला कारण की आत्ताचं हवामान व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि आपण त्याच्यावर लक्ष ठेवू. आणि माझा जो अंदाज येणार आहे 1 जूनला, त्याच्यात आपल्याला क्लिअर कळेल की कुठं दुष्काळ आहे किंवा कुठं अतिवृष्टी आहे किंवा कुठं कमी मध्यम पाऊस आहे, ही सगळी माहिती मिळेल. श्री माणिकराव शेळके विचारतात की पावसाळा लागला की पाऊस बंद होणार का. हे सगळं वातावरण निर्माण केल्यामुळे हे आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये हे यायला लागलं आहे, ते बाजूला काढून टाका, तशी काही शक्यता नाही आहे. आता याशिवाय सचिन राऊत विचारतात की सन 2024चा पाऊस कसा असेल. मला तोच प्रश्न आहे. तापमान कसं राहील. पाऊस व तापमान सर्वसामान्यच राहील. फार मोठा काही बदल असं मला जाणवत नाही 2026मध्ये. पण जर जसा बदल दिसला तर मी तुम्हाला पूर्वसूचना आधी देईन, तुम्ही चिंता करू नका. याशिवाय सचिन घनवट विचारतात की कमी पाण्यात कोणती पिकं घ्यावीत. आता कमी पाऊस जर असेल तर मूग, उडीद, मटकी, चवळी ही पिकं घ्यावीत. याशिवाय इतर काही कमी कालावधीची पिकं आपण घेऊ शकता. श्री अमोल भोंग करमाळा हे जिल्हा सोलापूर विचारतात की पुढील वर्षात गारपीट होईल का. आता खरं सांगायचं म्हणजे हवामान हा वेगाने बदलणारा घटक आहे आणि त्याचे असे अंदाज कोण जे देत असतील ते चुकीचे आहेत. त्याला कारण असं की जे हवामान वेगाने बदलतं त्याचा त्या वेगानुसारच कसं बदलणार आहे याचा अंदाज येतो आणि ते अंदाज बरोबर असतात. म्हणजे फेक अंदाज टाकण्यात काही मजा नाही आहे. जे टाकतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं माझं मत आहे. आता त्याबरोबर त्यांना केळी पीक घ्यायचं आहे आणि त्या केळी पिकाच्यासाठी ते विचारतात 2027ला काय घडेल. असे 26-27 पुढचे अंदाज देणारे हे फेक अंदाज असतात, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. फार मोठं काही घडणार नाही आहे, कारण जे काही चाललं आहे हवामान त्याच्यावरून असं दिसतं आहे की फार मोठा बदल दिसणार नाही. गेल्या वर्षी फार मोठा बदल दिसला. आता यावर्षी तेवढा तरी जाणवत नाही आहे. म्हणजे एप्रिल मेमध्ये बघूया, अजून पुढं 2 महिने बाकी आहेत. त्यामध्ये आपल्याला सगळंच लक्ष बारकाईनं ठेवावं लागेल आणि आपल्याला ती माहिती देण्याचं काम मी वेळोवेळी दर बुधवारी आणि रविवारी ॲग्रोवनच्या अंकामधनं देतो आहेच. तेव्हा ही माहिती आपण एक शास्त्रोक्त माहिती या नात्यानं समजून घ्या, इतरांनाही सांगा आणि त्याप्रमाणे मनामध्ये चलबिचल ठेवू नका. आपल्याला इत्थंभूत माहिती दर बुधवारी दर रविवारी मिळते, तर त्याच्यावर विश्वास ठेवा. गजानन वर्धे 2026साठीचा अंदाज सांगा. आता आपण 1 जूनला 2026चा अंदाज देणार आहे, कारण मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यातलं जे हवामान आहे त्याचा आपल्याला आकडेवारी 15 स्थानकांची महाराष्ट्रातल्या विविध स्थानकांची येते, माझ्याकडे येते. मी तयार केलेली मॉडेल आहे, त्याचं पेटंट आहे माझं. त्याच्यामध्ये ती आकडेवारी भरायचं काम इंजिनियर मला मदत करतात आणि ती भरून झाल्यानंतर आपल्याला मॉडेल आउटपुट मिळतं. त्याच्यावरून एकदम करेक्ट अंदाज मिळतो की दुष्काळ आहे, कुठं आहे. लोकेशन स्पेसिफिक अंदाज देणारं आशिया खंडातलं भारतातलं माझं पहिलं मॉडेल आहे. म्हणजे नागपूरला किती पाऊस होईल,
जळगावला किती पाऊस होईल, धुळ्याला किती पाऊस होईल, सोलापूरला किती पाऊस होईल, पुण्याला किती पाऊस होईल, म्हणजे सरासरीच्या तिथल्या सरासरीच्या मिलीमीटरमध्ये हे अंदाज देणारं एकमेव माझं मॉडेल आहे. तुम्ही चिंता करू नका. मला त्याला फार कष्ट पडतात. हा डेटा मागवून घ्यावा लागतो. डेटा आल्यानंतर मग तो मी इंजिनियरला परत पाठवतो. मग ते इंजिनियर प्रोसेस करतात डेटा. 4 मार्च ते 20 मेचा तो डेटा प्रोसेस झाल्यानंतर ह्या सगळ्या 15 स्टेशनचा परत डेटा माझ्याकडे येतो. पुन्हा मी मॉडेलला भरतो आणि मला अंदाज मिळतात. ते मी आपल्याला माझ्या खर्चानं मी प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि मी माहिती आपल्याला द्यायची व्यवस्था करतो. या प्रकारे आपण जाऊया पुढं. काही तशी चिंता करायची कारण नाही. चलबिचल होऊ नका. आता शेतकऱ्यांचे अभिप्राय. माऊली शेतकरी ग्रुपकडून धन्यवाद मला दिलेत. याशिवाय श्री अमोल भोंग हे माझे अंदाज 2000 सालापासून वेगवेगळ्या वाहिन्यांवरती, टी व्ही वाहिन्यांवर आणि रेडिओवर देखील ऐकत होते. ते त्यांना ते चांगली माहिती आहे आणि ते म्हणतात की तुमचे माझे अंदाज खूप चांगले असतात आणि अचूक असतात. योगीराज मस्के, बाळासाहेब खर्डे, नागनाथ उडगिलवार, संदीप कुंडे, श्री राजू पाटील, मंगल लहाने, भिकाजी दंडाळे, मुकुंद टेकाळे यांनी देखील मला धन्यवाद दिलेत आणि मुकुंद टेकाळेंनी चैत्र पौर्णिमेच्या शुभेच्छा देखील दिल्या. यशवंत सोनजे, सुदाम उगले, लक्ष्मण नागरे, बाबासाहेब थोरे, गायक डांगे, संताप्पा सेलगी, पवन बागले यांनी देखील अंदाज खरे असतात आणि अतिशय त्याचा फायदा होतो शेतकऱ्यांना असं मला कळवलं आहे. अशोक वरे यांनी फलटणवरनं कळवलं आहे की आता परवा दिलेला अंदाज एकदम बरोबर आला. फलटणलाही पाऊस झाला. उमेश कदम या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्यात आणि त्याबद्दल मी त्यांना आणि धन्यवाद दिलेत. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि मुकुंद टेकाळे यांनी तर चैत्र पौर्णिमेच्या मला शुभेच्छा दिल्यात. सर्वांनाच मी आपल्या शेती कामामध्ये शुभेच्छा देतो. कुठल्याही बाबतीत चलबिचल न होता आपली कामं चालू ठेवा आणि आपल्याला अंदाजाची माहिती मिळते ते बघत राहा. त्याच्यावरून तुम्हाला तुमचे प्रश्न देखील येत आहेत, त्याचे मी उत्तर देतो. ही एवढी चांगली सेवा आपली चालू आहे. तुम्ही चिंता करू नका. तुमचं काम छानपैकी करा. शेतीत उत्पन्न अधिक काढा आणि यशस्वी व्हा. माझ्या आपल्याला शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. धन्यवाद. आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.